मी मंगेश गंगाराम जोशी 51 तवली पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय या युतीतर्फे मी उभा आहे. एखाद्या निवडणुकीला तुम्ही उभे आहात तर काय एखादे प्रश्न आहेत जनतेसमोर जात आहे, नेमके प्रश्न काय? जनतेसमोर मी ज्या पंचायत समितीसाठी जी निवडणूक लढवतोय त्या माझ्या ज्या अबकारी छोट्या ज्या गोष्टी असतात, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आहेत, रस्ते असतील, छोट्या पाण्याची समस्या असतील, छोट्या आरोग्याच्या समस्या असतील, ते छोटे पंचायत समिती तर्फे ज्या सोडवणाऱ्या जाणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सोडवाव्या अशी लोकांची मागणी. या ठिकाणचा विकास झाला नाही असं म्हणायचं मला? झाला नाही असं म्हणता येणार नाही, पण काही गावामध्ये काही ठिकाणी काही प्रमाणात विकास अजून करणं आवश्यक आहे. मला जबाबदार कोण? जबाबदार असं कोण ठरवता येणार नाही. निवडणुकीत तुम्ही विकासाचा कोणता संकल्प घेऊन जाता? मी पंचायत समितीमध्ये एक मूळ रोजगार हा विषय आहे. आमच्याकडे या भागात टुरिझम चांगल्या प्रकारची, भागांमध्ये टुरिझम जो विषय आहे हा विषय टुरिझमसाठी जे मुंबईत मुलं जातात त्यांना आता होमस्टे इतर गोष्टी आहेत ते करू शकतात, तिथे दुग्ध व्यवसाय करू शकतात. अशा मुलांना कन्व्हिन्स करून पण शक्यतो तुम्ही ग्रामीण भागात राहून, जसं मी उदाहरणार्थ मी राहिलोय, मी ॲग्रो टुरिझम चालू केलं, मी अनेक लोकांना रोजगार देतो. असं तुम्ही आपण ॲग्रो टुरिझम करा, वेगळे छोटे लघु उद्योग करा, तर त्यातून लोकांना रोजगार निर्मिती होईल, हा मुख्य उद्देश आहे. आपल्याकडे चांगला समुद्र किनारे आहे, निसर्ग सौंदर्य खूप चांगलं आहे. मुळात तुम्ही आता टुरिझमचा मुद्दा उपस्थित केला होता. टुरिझमची अशी शोकांतिका होती की बाहेरून आपल्याकडे लोक येतात, राहायची व्यवस्था होत नाही, शूटिंगसाठी चित्रपट येतात तर त्यांना हॉटेल्स मिळत नाही. काय करायचं? आपल्याला काही गोष्टी अडचणीच्या आहेत, पण त्यातून अनेक गोष्टी प्रयत्नात आहेत जेणेकरून आपल्या इकडे आता सुद्धा समुद्र ब्ल्यू फ्लॅगचा एक आपल्याकडे चालू आहे विषय. त्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते शासनामार्फत करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. अनेक गोष्टींची कमतरता ही वस्तुस्थिती आहे. पर्यटकांना एक दिवस राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय बघावं ही अडचण आहे. त्यामुळे एखादा पर्यटक 2 ते 3 दिवस राहिला तर त्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी काय आपण ज्यादा त्याला राहण्यासाठी काय सुविधा करू शकतो ही सगळ्या म्हणून एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. टुरिझमच्या बाबतीमध्ये आपल्या कोकणाचे नेते कमी पडले असं म्हणायचं का? कमी नेते असं कमी म्हणणं, काही गोष्टीत जो टुरिझम करतो त्याची मानसिकता काय, आपण कुठे पुढे जायला पाहिजे, डेअरिंग पाहिजे आणि त्यासाठी पाठपुरावा पाहिजे. त्या पाठपुरावा झाला तर तो विषय होतो, कोणत्याही पाठपुराव्याशिवाय विषय होत नाही. एकंदरीत पंचायत समितीमध्ये तुम्ही आहात, मतदाराकडे जाताय, वाडी ते फिरताय, काय प्रश्न समोर येतात? लोकांचे काही प्रश्न असतात, पाण्याचे प्रश्न आहेत. थोडं आमचा माझा मतदारसंघ हा इतर 15 बूथ आहेत, एकदम पूर्ण ग्रामीण भागातील, काही 1-2 बूथ सोडले तर पूर्ण ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे रस्ते, पाकाड्या ह्या गोष्टीची ज्यादा मागणी आहे, म्हणजे कराव्यात असं विषय. समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असं म्हटलं, आता कसं पाहता उमेदवार? आपण उमेदवारावर तुल्यबळ आहे कोण आहे कसं आहे पेक्षा आपण आपल्या जनतेसाठी काम करायचं. आपण चांगले कशात आपण कसं काम करू शकतो हे जनतेसमोर सांगा. मी 10 वर्ष स्वतः सरपंच होतो गावचा, माझी मिसेस 10 वर्ष सरपंच होती, मला प्रशासनाचा माहिती आहे. मी सहकारमध्ये काम केलंय, मी एज्युकेशन संस्थेमध्ये 17-18 वर्ष काम करतोय. त्यामुळं इथले जे प्रश्न आहेत त्याची मला जाण आहे आणि ते सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न करायला पाहिजेत ह्यासाठीच यासाठी पंचायत समितीत आपण निवडणूक लढावी असं मी निर्णय घेतला. तुमचे स्वतःचे यापूर्वीचे सामाजिक कार्य काय लोकांकडे तुम्ही घेऊन जातात? मी सांगितलं, सरपंच पद होतो मी. या भागातली एक आमची संस्था होती, सहकारी संस्था, एज्युकेशन संस्था आहे. या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या छोटे मोठे मदत असू दे, या गोष्टी जसं करत आलो त्यासाठी लोकांची मागणी होती. अनेक वर्षापासून मी निवडणूक लढवावी अशी मागणी होती, पण आता मला माननीय नातू साहेबांनी संधी दिली. त्या संधीचं सोनं करून आपण लोकांपर्यंत जाऊन लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल आपल्या पदाचा यासाठी निवडणुकी म्हणजे 2 फॅक्टर दिसतात. एक तर समाजावरती निवडणूक केली जाते, आपण माहिती कुंभी समाज, मराठा समाज, आणि दुसरी गोष्ट जनशक्ती धनशक्ती. काय सांगा? माझ्या ह्या भागात तरी मला कुठल्याही समाजाचा इफेक्ट जाणवत नाही. आपण संपर्क कसा करतो हे समाज फॅक्टर म्हणजे आपण तयार केलेला विषय आहे, पण वस्तुस्थिती अशी नाही की जी लोक काम करतात, जी लोकांपर्यंत सतत संपर्कात असतात त्यांच्या पाठी लोक राहतात असं माझा अनुभव आहे. उभारण्याची मनसेची मोठी ताकद समोर दिसून येते. भास्कर शेठ जाधव स्वतः प्रचार सभा घेतात, काय सांगा?
ताकद प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी, आपली ताकद उभारण्यासाठी आणि आपला उमेदवार निवडून येण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. तसंच आम्ही सुद्धा आम्ही जी कामं केलेली आहेत, आमच्या जे योजना आहेत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, आपण जे एकत्र जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये आली, आम्ही इथे सदस्य आहोत. तर जी चेंज आहे वरपासून जाईल, तर निधी आणण्यासाठी एक खूप चांगली प्रयत्न होऊ शकतो. यासाठी आपण लोकांपर्यंत जातो, आम्हाला निवडून द्यायसाठी आम्ही सांगतो. वरती सरकार आपलाय का मध्ये सरकार आपलाय आता खाली पण सरकार आपलं नक्की येणार. का म्हणून तुम्हाला मतदारांनी मतदान करावं? ही जनता ठरवत असते. जनताने माहिती आहे की कोण आपल्याला उपयोगी पडायला पाहिजे, पडतोय, आपल्याला वेळेला कोण धावून देतोय, हा माणूस त्याचं चारित्र्य कसं आहे, या अनेक गोष्टी लोक अनेक प्रकारचे असतात आणि लोक बघत असतात. मतदार हा शून्य झालाय आता, पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्यामुळं लोक ठरवतात कोण चांगलं कोण वाईट, कोणाला निवडून द्यायला पाहिजे. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना आवाहन करेन की आपण योग्य आपला विकास करण्यासाठी, आपल्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी, पंचायत समितीतले जे छोटे जे विषय आहेत ते आपले सोडवण्यासाठी मला कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून मला भरघोस मताने विजय करा असं सांगेन.